मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. उद्यापासून सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. LPG पासून फास्टॅग पर्यंत अनेक बदल होणार आहेत. बँकिंग पासून टॅक्स आणि व्हेरिफिकेशन सिस्टम देखील बदलणार आहे. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. KYC मध्ये चुका झालेल्या महिलांची पुन्हा पडताळणी होणार आहे. प्रशासनाकडनं पडताळणीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स मिळणार आहेत. मासिक पाळी स्वच्छता हा मूलभूत अधिकार आहे. विद्यार्थिनींसाठी सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेल्या सोने चांदीच्या दरात मोठी घसरण. चांदी 85,000, सोनं 25,000 रुपयांनी स्वस्त. गुंतवणूकदारांच्या नफा वसुलीच्या धडाक्यामुळे दर गडगडले. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान राज्यावर अवकाळीचं संकट. जळगावसह राज्यातल्या काही भागात अवकाळी पावसाचा इशारा. एल निनोच्या प्रभावामुळे वातावरणात सातत्यानं बदल. पुतण्याच्या निधनानं कोसळलेले शरद पवार ॲक्शन मोडवर. बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीच्या प्रदूषणाची केली पाहणी. बारामतीची सूत्र पुन्हा एकदा शरद पवारांच्या हाती. दादा मला माफ करा. पिंपरी चिंचवडमधल्या सर्वपक्षीय शोकसभेत कट्टर विरोधक महेश लांडगेंना अश्रू अनावर. अवघ्या 40 सेकंदात सोडलं व्यासपीठ. नाशिक मनपा महापौर पदासाठी अर्जांचं वाटप. भाजपचे गटनेते श्याम बडोदेंनी घेतले अर्ज. नगरसेविका दीपाली गीतेंनीही घेतले अर्ज. महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष. मालेगाव मनपात सत्तेसाठी भाजप काँग्रेस एकत्र. भारत विकास आघाडीच्या नावानं नवा गट स्थापन. इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तडजोड केल्याचा आरोप. तत्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना दिलासा. तत्काळ तिकिटांवरही पूर्ण रिफंड मिळणार. ट्रेन रद्द झाल्यास किंवा ट्रेनला 4 तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास प्रवासी पूर्ण रिफंडसाठी दावा करू शकणार. मध्य रेल्वे हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान ब्लॉक. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक. जळगावच्या धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केली पाहणी. नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती. मुंबईत लोकलमधून पडून 3 जखमी. मध्य रेल्वेच्या सायन्स स्टेशन दरम्यानची घटना. गर्दीमुळे ट्रेनमधून 3 प्रवासी पडले. दोघांची प्रकृती स्थिर, एकाची चिंताजनक. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू. ताडोबा जंगलाजवळील चोर गावात घटना. शेतीच्या कामासाठी जात असताना मृत्यू झाला. वाशिममधील डिझेल चोरी प्रकरणात एकाला जालन्यातून अटक केली. पोलिसांच्या DB पथकानं जालना जिल्ह्यातनं एकाला अटक केली. आरोपीनं चौकशीत मालेगाव आणि वैजापूर पोलीस स्टेशन हद्दीतनं डिझेल चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या कारवाईत 12,000 रोख रक्कम आणि 1 कार असा 4 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला.